नमस्कार बालमित्रांनो, सुस्वागतम. वाक्य वाचन भाग 3. सौरभ छोटा मुलगा आहे. ते चौघे कोकणात गेले. सौदागर गोफण फिरवतो. सोने मौल्यवान धातू आहे. गौरवने टोपली आणली. गौतमने पोहे केले. संजयने अंगात सदरा घातला. संत जप करत होते. मला अक्षरशः झोप लागली. बंटीला खूप दुःख झाले. मंदिरात पुजारी होते. महेशची कंबर दुखू लागली. आपण स्वतः दुसऱ्याची मदत करावी. पंखा वेगात फिरू लागला. गांधीजी वंदनीय आहेत. ते सगळे डोंगर चढले. आज मंगळवार आहे. चांदीचा भाव उंचावला. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. फेब्रुवारी उजाडला. त्रिकोणाला 3 कोन असतात. मुलांनी शर्यत लावली. चित्रकाराने सुंदर चित्र काढले. श्रद्धा पर्वत पाहू लागली. प्रतापला सर्दीचा त्रास सुरू झाला. संत्र्याचे भाव खाली आले. सर्व काही प्रमाणात असावे. भित्र्या पाठी ब्रह्मराक्षस. मुलांनी चित्राचे वर्णन केले. आम्ही सकाळी लवकर उठतो. मीनाने बाजारातून गहू आणले. अबब, केवढा मोठा साप. कोबी, वांगी, भोपळा ह्या फळभाज्या आहेत. परातीत पीठ मळले. पोळपाटावर चपाती लाटली. तव्यावर चपाती भाजली. गरम चपाती ताटात वाढली. आमच्याकडे एक किसणी आहे. तिच्यावर बारीक किसले जाते. खोबरे किसून चटणी करतो. गाजर किसून हलवा करतो. आगगाडीला इंजिन असते. आगगाडी विजेवर पण चालते. गाडीला खूप डबे असतात. गाडीतून खूप माणसे जातात. बसमध्ये कंडक्टर काका असतात.
ते आपल्याला तिकीट देतात. थांबा आला की घंटी वाजवतात. मग चालक काका बस थांबवतात. मेंढीच्या अंगावर लोकर असते. लोकरीपासून धागा काढतात. त्या धाग्याचे स्वेटर विणतात. स्वेटर थंडीत वापरतात. स्वच्छ सुंदर आमची शाळा.